प्रकरण आहे ते म्हणजे दशमान पद्धती। मित्रांनो, दशमान पद्धती हे प्रकरणामध्ये आपल्याला वेगवेगळे परिमाण व ते मोजण्याचे मापन म्हणजेच ते मोजण्याचे जे इन्स्ट्रुमेंट लागतात, जे मापन लागतात ते शिकणे गरजेचे आहे। तर सुरुवातीला आपण ते जे परिमाण आहेत व त्यांचे जे मापन आहेत ते बघून घेऊया व त्यानंतर जे प्रश्न विचारले जातात ते सोडूया। चला तर मित्रांनो, शिकायला सुरुवात करूया। सुरुवातीला आपण लांबी मोजण्याचे मापन बघूया। तर बघा मित्रांनो, लांबी मोजण्याचे मापन कसे आहे तर पहिला आहे 10 मिलीमीटर म्हणजेच 1 सेंटीमीटर। त्याचप्रमाणे 10 सेंटीमीटर म्हणजेच 1 डेसिमीटर। याचप्रमाणे 10 डेसिमीटर म्हणजेच 1 मीटर। याचप्रमाणे 10 मीटर म्हणजेच 1 डेकामीटर। याचप्रमाणे 10 डेकामीटर म्हणजे 1 हेक्टोमीटर। याचप्रमाणे 10 हेक्टोमीटर म्हणजेच 1 किलोमीटर। पुन्हा एक वेळेस आपण बघून घेऊया मित्रांनो हे लांबी मोजण्याचे मापन। बघा 10 मिलीमीटर म्हणजेच काय भेटेल आपल्याला तर 1 सेंटीमीटर भेटेल। याचप्रमाणे 10 सेंटीमीटर म्हणजेच आपल्याला काय भेटेल मित्रांनो तर 1 डेसिमीटर भेटेल। याचप्रमाणे 10 डेसिमीटर ज्यावेळेस आपण मोजू त्यावेळेस आपल्याला 1 मीटर भेटेल। त्याचप्रमाणे 10 मीटर आपण ज्यावेळेस मोजू त्यावेळेस आपल्याला 1 डेकामीटर भेटेल। याचप्रमाणे 10 डेकामीटर ज्यावेळेस आपण मोजू त्यावेळेस आपल्याला 1 हेक्टोमीटर मिळेल व 10 हेक्टोमीटर जेव्हा आपण मोजू त्याप्रमाणे आपल्याला 1 किलोमीटर मिळेल। तर हे लक्षात ठेवावे लागेल मित्रांनो आपल्याला, ठीक आहे। याचप्रमाणे याच्यावरून आपण काय आणखी गोष्टी शिकू शकतो तर आपण यावरून शिकू शकतो मित्रांनो ते म्हणजे एका मीटरमध्ये जे आहे ते आपल्याला एका मीटरमध्ये 100 सेंटीमीटर मिळतात, ठीक आहे। म्हणजे एका मीटरमध्ये आपल्याला 100 सेंटीमीटर मिळतात। याचप्रमाणे एका किलोमीटरमध्ये आपल्याला 1,00,000 सेंटीमीटर भेटतात। बघा, एका मीटरमध्ये आपल्याला 100 सेंटीमीटर भेटतात। याचप्रमाणे एका किलोमीटरमध्ये आपल्याला 1,00,000 सेंटीमीटर मिळतात। आणि आपल्याला माहीतच आहे 1 किलोमीटर म्हणजे किती असते 1000 मीटर असते मित्रांनो। आणि शेवटचं म्हणजे 1 चौरस मीटर। एक जर आपण चौरस मीटर घेतलं तर आपल्याला 1000 चौरस सेंटीमीटर भेटतील, ठीक आहे। 1 चौरस मीटर जर आपण घेतलं तर आपल्याला 1000 चौरस सेंटीमीटर भेटेल। तर ही सर्व आपण लांबीची जे मापन आहेत ते बघितले मित्रांनो। आता आपण पुढचं बघूया मित्रांनो। पुढे आपण द्रव पदार्थ मोजण्याचे मापन बघूया, म्हणजेच द्रव पदार्थ मोजण्याचे आपण मापन बघूया पुढे। तर बघा, आपल्याला मित्रांनो माहीत आहे 1 मिलीमीटर किंवा 1 मिलीलिटर म्हणजे किती होते तर 10 सेंटीलिटर होते। 1 मिलीलिटर म्हणजे 10 सेंटीलिटर जे आहे ते होते। याचप्रमाणे 10 सेंटीलिटर म्हणजेच 1 डेसिलिटर होते। 10 सेंटीलिटर म्हणजे 1 डेसिलिटर होते। याचप्रमाणे 10 डेसिलिटर म्हणजे 1 लिटर होते। तर 10 डेसिलिटर म्हणजे 1 लिटर होते। तर 10 लिटर म्हणजे किती होते मित्रांनो 10 लिटर म्हणजे 1 डेकालिटर होते। 10 लिटर म्हणजे 1 डेकालिटर होते। तर 10 डेकालिटर म्हणजेच काय होते मित्रांनो तर 1 हेक्टोलिटर होते। 10 डेकालिटर म्हणजे काय होते 1 हेक्टोलिटर होते। तर 10 हेक्टोलिटर मिळून काय म्हणतात मित्रांनो 1 किलोलिटर मिळते आपल्याला। 10 जे आहे डेक्टोलिटर मिळून आपल्याला 1 किलोलिटर मिळतात। पुन्हा एक वेळेस बघून घेऊया मित्रांनो आपण द्रव पदार्थ मोजण्याची मापने। बघा, आपण बघितलं 1 मिलीलिटर म्हणजे किती होते तर 1 मिलीलिटर म्हणजे 10 सेंटीलिटर होते। याचप्रमाणे 10 सेंटीलिटर म्हणजे किती होते तर आपल्याला माहिती आहे 1 डेसिलिटर होते। याचप्रमाणे 10 डेसिलिटर मिळून काय बनते 1 लिटर बनते। 10 लिटर मिळून किती बनतात मित्रांनो तर 1 डेकालिटर बनते। आणि 10 डेकालिटर मिळून आपल्याला 1 हेक्टोलिटर मिळते। आणि 10 हेक्टोलिटर मिळून मग आपल्याला काय भेटतं मित्रांनो तर 1 किलोलिटर मिळते। याप्रमाणे मित्रांनो आपण द्रव पदार्थ मोजण्याचे मापन बघू शकतो, ठीक आहे। पुढे बघूया मित्रांनो पुढे आपण वजन मोजण्याचे मापन बघूया। वजन मोजण्याचे मापन बघूया आपण मित्रांनो। तर बघा, 1 मिलीग्राम म्हणजे किती होणार तर 10 सेंटीग्राम होणार। 1 मिलीग्राम म्हणजे 10 सेंटीग्राम होणार। याचप्रमाणे जर आपण बघितलं मित्रांनो 10 सेंटीग्राम म्हणजे किती होणार तर 1 डेसिग्राम होणार। 10 सेंटीग्राम म्हणजे किती होणार 1 डेसिग्राम होणार। याचप्रमाणे 10 डेसिग्राम म्हणजे किती होणार मित्रांनो तर 10 डेसिग्राम म्हणजे 1 ग्राम होणार। याचप्रमाणे 10 ग्राम म्हणजे किती होणार मित्रांनो तर 1
डेका ग्राम होणार, 10 ग्राम म्हणजे किती होणार, 1 डेकाग्राम होणार। याचप्रमाणे 10 डेकाग्राम म्हणजे किती होणार, 1 हेक्टोग्राम होणार। 10 डेकाग्राम म्हणजे किती होणार मित्रांनो, तर 1 हेक्टोग्राम होणार। याचप्रमाणे मित्रांनो ज्यावेळेस आपण 10 हेक्टोग्राम म्हणतो, ज्यावेळेस आपण 10 हेक्टोग्राम म्हणतो मित्रांनो, त्यावेळेस किती होते, तर 1 किलोग्राम होऊन जाते। 10 हेक्टोग्राम म्हणजे किती होऊन जाते, 1 किलोग्राम। आपण पुन्हा एक वेळेस बघूया वजन मोजण्याचे मापन बघा। 1 मिलीग्राम म्हणजे 10 सेंटीग्राम, 10 सेंटीग्राम म्हणजे 1 डेसीग्राम, 10 डेसीग्राम म्हणजे 1 ग्राम, तर 10 ग्राम म्हणजे 1 डेकाग्राम आणि 10 डेकाग्राम म्हणजे 1 हेक्टोग्राम। याचप्रमाणे 10 हेक्टोग्राम म्हणजे किती होते मित्रांनो, तर 1 किलोग्राम होते। आणि आपल्याला माहीत आहे 100 किलोग्राम म्हणजे किती होते, तर 1 क्विंटल होते मित्रांनो। 100 किलोग्राम म्हणजे काय होते मित्रांनो, तर 1 क्विंटल होते। आणि ज्यावेळेस असे 10 क्विंटल येतात, तेव्हा किती होते मित्रांनो, 1 टन होते, म्हणजेच 1 टन होते। ठीक आहे, 10 क्विंटल म्हणजे काय होत असते मित्रांनो, तर 1 टन होत असते। ठीक आहे, तर अशा प्रकारे वजन मोजण्याचे परिमाण देखील आपण बघितले मित्रांनो। आतापर्यंत जे आपण परिमाण बघितले, जसे की लांबी मोजण्याचे मापन बघितलं किंवा द्रव पदार्थ मोजण्याचे मापन बघितलं, याचप्रमाणे आपण वजन मोजण्याचे देखील मापन बघितलं। तर याची एक शॉर्ट ट्रिक तयार होते मित्रांनो। ती शॉर्ट ट्रिक काय आहे बघा। शॉर्ट ट्रिक काय असते, नेहमी मिलीवरून कशावर जाते, सेंट्रीवर जाते। म्हणजेच आपल्याला माहीत आहे की 1 मिली म्हणजे काय होते, 10 सेंट्री होत असते। याचप्रमाणे सेंट्रीवरून काय जात असते, डेसी। 10 सेंट्री म्हणजे किती होणार आहे, 1 डेसी होणार आहे। आणि डेसीवरून कशावर जात असते मग, तर वेगवेगळ्या परिणामावर जात असते। जसं की आपण जर लांबीचं परिमाण घेतलं तर ते जाईल मीटरमध्ये, जर आपण द्रवपदार्थ मोजण्याचं परिणाम घेतलं तर लिटरमध्ये, आणि जर आपण वजनाचं परिणाम घेतलं तर किलोमध्ये। बघा पुन्हा एक वेळेस, मिलीवरून नेहमी कशावर जात असते, सेंट्रीवर। म्हणजेच 1 मिली म्हणजे 10 सेंटीमीटर असते। ठीक आहे, मग ते मीटरमध्ये असेल तर 10 सेंटीमीटर, लिटरमध्ये असेल तर 10 सेंटीलिटर, आणि जर ग्राममध्ये असेल तर 10 ग्राम। ठीक आहे, म्हणजेच 10 आपण म्हणू शकतो त्याला 10 सेंटीग्राम याप्रमाणे। म्हणजे मिलीवरून नेहमी सेंट्रीवर जाते, सेंट्रीवरून नेहमी डेसीवर जाते। आणि 10 डेसी म्हणजे किती असते, एक तर ते लिटरमध्ये असेल तर 1 मीटर होऊन जाईल, लिटरमध्ये असेल तर 1 लिटर होऊन जाईल, आणि जर ग्राममध्ये असेल तर 1 ग्राम होऊन जाईल, याप्रमाणे मित्रांनो। आणि यांच्यानंतरचे देखील परिणाम सोपे आहे, जसं की लिटर असेल, मीटर असेल किंवा ग्राम असेल तर 10 10 10 काही असो तर त्याचं काय बनते, 1 डेका बनते, 1 डेका बनते। मग ते डेका लिटर म्हणा, डेका मीटर म्हणा किंवा डेका ग्राम म्हणा, ते आपापल्या परिमाणाच्या म्हणजे रूपात बदलत असते। याचप्रमाणे 10 डेका म्हणून काय बनते मित्रांनो, तर 1 हेक्टो बनते। मग ते हेक्टो लिटर म्हणा, 1 हेक्टो मीटर म्हणा की हेक्टोग्राम म्हणा। आणि हेक्टोवरून काय बनते मित्रांनो, तर 10 हेक्टो म्हणून एक तर किलो बनते। ठीक आहे, म्हणजे किलोच बनते। मग ते 10 म्हणजे 1 किलो मीटर बनू शकते, 1 किलो लिटर पण बनू शकते, आणि 1 किलो ग्राम पण बनू शकते, जे आपल्याला परिमाण दिले आहे त्याप्रमाणे। शॉर्ट ट्रिक काय आहे मित्रांनो, तर शॉर्ट ट्रिक हेच आहे, मिली, सेंट्री, डेसी। हे तुम्हाला सुरुवातीचे 3 परिमाण जे आहे, मापन जे आहे ते लक्षात पाहिजे। कोणते, पुन्हा एक वेळेस बघूया, मिली, सेंट्री आणि डेसी। ठीक आहे, मिली, 1 मिली म्हणजे 10 सेंट्री, आणि 10 सेंट्री म्हणजे जे आहे ते 1 डेसी। मग 10 डेसीपासून लिटरमध्ये असेल तर 1 लिटर बनेल, मीटरमध्ये असेल तर 1 मीटर बनेल, आणि जर 10 डेसीग्राम असेल तर 1 ग्राम बनेल। आणि याच्यानंतरचे देखील मापन सोपं आहे, ते म्हणजे कोणते, तर डेका, हेक्टो, म्हणजे डेका, हेक्टो आणि किलो। डेका, हेक्टो आणि किलो, तर हे लक्षातच ठेवायचे आहे मित्रांनो आपल्याला। मिली, सेंट्री, डेसी, आणि त्याच्यानंतर लिटर, मीटर, किलो, ग्राम जे येईन ते, आणि त्याच्यानंतरचे डेका, हेक्टो आणि किलो। ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचे शॉर्ट ट्रिक आपल्याला। वळूया पुढच्या मापनामध्ये मित्रांनो। काही वेगळे मापन आहे, द्रवपदार्थ मोजण्याचे मापन किंवा वजनाचे मापन, किंवा आपण जे बघितलं लांबी मोजण्याचे मापन, यापेक्षा वेगळे पण आणखी मापन राहतं। तर ते कोणते ते बघूया मित्रांनो आपण। ठीक आहे, जसं की मित्रांनो 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट होते। आपल्याला माहीत आहे 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट होते। याचप्रमाणे जेव्हा आपण 60 मिनिट म्हणतो तेव्हा 1 दिवस होते। 60 मिनिटे म्हणजे 1 दिवस होते। तर असे 60 मिनिटे म्हणजे 1 तास होते। बघा सुरुवातीपासून बघूया इतर परिमाणामध्ये। बघा 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट होते,
त्याचप्रमाणे 60 मिनिट म्हणजे 1 तास होते. ठीक आहे, 60 मिनिट म्हणजे 1 तास होते. याचप्रमाणे ज्यावेळेस आपण म्हणतो की 24 तास त्यावेळेस काय होते मित्रांनो, 1 दिवस होते. बघा, 24 तास म्हणजे 1 दिवस होते. ठीक आहे, याचप्रमाणे जर आपण म्हटलं की 1440 मिनिटे तर आपल्याला काय भेटते मित्रांनो, 1440 मिनिटे ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस 24 तास मिळून जातात. त्याचप्रमाणे म्हणजेच त्याला आपण 1 दिवस म्हणू शकतो. ठीक आहे, कारण 24 तास म्हणजे 1 दिवस होतो. तर एका दिवसात मिनिटे किती, 1440. याचप्रमाणे एका दिवसात सेकंद किती असतात, म्हणजेच 86,400 सेकंद असतात. त्यामुळे 86,000 म्हणजे 86,400 सेकंद म्हणजे किती होते, तर 1 दिवस होते किंवा 24 तास म्हणू शकतो आपण त्याला, किंवा 1440 मिनिट देखील म्हणू शकतो. बघा, पुन्हा एक वेळेस सगळं बघून घेऊया आपण. हे 60 सेकंद म्हणजेच 1 मिनिट, 60 मिनिट म्हणजेच 1 तास, 24 तास म्हणजे 1 दिवस, आणि एका दिवसामध्ये किती असतात, 1440 मिनिटे असतात. आणि त्याचप्रमाणे 86,400 सेकंद देखील असतात. म्हणजेच 1440 मिनिट म्हणजे 1 दिवस, आणि 86,400 सेकंद म्हणजे देखील 1 दिवस. बघूया दुसरं परिमाण मित्रांनो, यापेक्षा वेगळं असणारं, ते म्हणजे बघा मित्रांनो, 12 वस्तूला आपण काय म्हणतो, 1 डझन म्हणतो. 12 वस्तूला आपण काय म्हणतो मित्रांनो, 1 डझन म्हणतो. याचप्रमाणे 12 डझनला आपण काय म्हणतो, तर 1 ग्रोस म्हणतो. 1 ग्रोस म्हणतो. बघा, 12 वस्तूला आपण 1 डझन म्हणतो, तर 12 डझनला आपण काय म्हणतो मित्रांनो, 1 ग्रोस म्हणतो. 12 डझनला 1 ग्रोस म्हणतो. याचप्रमाणे जर 20 वस्तू असेल तर आपण काय म्हणतो, 1 स्कोअर म्हणतो. 1 स्कोअर म्हणतो. 20 वस्तूला 1 स्कोअर म्हणतात, तर 12 वस्तूला 1 डझन म्हणतात, आणि 12 डझनाला काय म्हणतात मित्रांनो, 1 ग्रोस म्हणतो. याचप्रमाणे कागद किंवा मोजण्याचे जे परिमाण आहे ते बघा, कागद मोजण्याचे परिणाम काय राहतात, तर 24 कागदाचा 1 दस्ता असतो. 24 कागदाचा काय असतो, 1 दस्ता असतो. याचप्रमाणे 20 दस्त्यांना आपण काय म्हणतो, तर 1 रीम म्हणतो. 20 दस्त्यांना काय म्हणतो मित्रांनो, आपण 1 रीम म्हणतो. बघा, 24 कागदांचा 1 दस्ता असतो, तर 20 दस्त्यांचा 1 रीम असतो, किंवा आपण त्याला रीमच म्हणतो, रीम म्हणतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे मित्रांनो आपण सर्वच परिमाणं बघितले आहे. ठीक आहे, आता आपण या परिमाणावर वेगवेगळे प्रकारचे प्रश्नाचे पडले जातात ते बघूया, आणि ते प्रश्न कसे सोडवायचे ते देखील बघूया. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया प्रश्नाला आणि ते कसे सोडवायचे त्याला. तर बघा मित्रांनो, आपल्याला पहिल्या प्रकारामध्ये म्हणजेच मापनाचे वेगवेगळे प्रश्न विचारले जातात आणि त्याचं रूपांतर कसं केलं जाते यामध्ये विचारले जातात. तर बघा, प्रश्न आहे मित्रांनो आपल्याला 7 ग्राम म्हणजे 7 त्याला म्हणू शकतो आपण मिलीग्राम म्हणू शकतो किंवा ग्राम म्हणू शकतो आपण. ठीक आहे, बघा, 7 ग्राम अधिक 4 ग्राम वजा 5 ग्राम. ठीक आहे, म्हणजे 7 किलोग्राम अधिक 4 किलोग्राम वजा 5 किलोग्राम म्हणजे किती ग्राम, असं आपल्याला विचारलं. बघा, एक वेळेस पुन्हा प्रश्न वाचतो. बघा, प्रश्न आहे आपल्याला 7 ग्राम म्हणजे 7 किलोग्राम अधिक 4 किलोग्राम वजा 5 किलोग्राम म्हणजे किती ग्राम, असं आपल्याला विचारलं आहे. तर या प्रश्नामध्ये सिम्पली आपण सगळे युनिट जे आहे ते सारखेच दिले आहे किलोग्राममध्ये. तर वजाबाकी करून घेऊया, बेरीज करून घेऊया जसं दिलं आहे आपल्याला तसं. बघा, 7 ग्राम अधिक म्हणजे 7 किलोग्राम अधिक 4 किलोग्राम किती होतात मित्रांनो, 7 अधिक 4 किलोग्राम जर आपण केले तर इथं होतील ते आपले 11 किलोग्राम. बरोबर. आता 11 किलोग्राममधून आपल्याला वजा 5 किलोग्राम जे आहे ते काढायचे आहे. बघा, 11 किलोग्राममधून 5 किलोग्राम जर आपण काढले तर आपलं उत्तर किती येते मित्रांनो, 6 किलोग्राम. पण आपल्याला 6 किलोग्राम नाही विचारलं आहे, आपल्याला विचारलं आहे किती ग्राम. तर आपल्याला काढावं लागेल का 6 किलोग्राम म्हणजे किती ग्राम होतात. तर आपल्याला माहीत आहे मित्रांनो, 1 किलोग्राम म्हणजे किती होते, तर 1000 ग्राम होतात. तर 6 किलोग्राम म्हणजे किती होणार मित्रांनो, तर 1 किलोग्राम म्हणजे 1000 ग्राम. तर 6 किलोग्राम म्हणजे किती किलोग्राम, तर आपण 6 गुणिले डायरेक्ट 1000 करू शकतो किंवा तिरकस गुणाकार करून जरी काढलं तरी सारखंच येते. ठीक आहे, 6 किलोग्राम गुणिला 1000 तर आपल्याला भेटून जाईल 6000 ग्राम. तर 6000 ग्राम आपल्या या प्रश्नाचं काय होऊन जाईल मित्रांनो,
उत्तर येऊन जाईल. बघा प्रश्न पुन्हा एक वेळेस सांगतो. काय होता प्रश्न आपल्याला? 7 किलोग्राम अधिक 4 किलोग्राम वजा 5 किलोग्राम होतं. सगळे किलोग्रामामध्ये होतं, पण आपल्याला उत्तर विचारलं होतं त्यांनी ग्राममध्ये. मग पहिले बेरीज किंवा वजाबाकी जी दिलेली आहे ते आपण करून घेतली. 7 किलोग्राम अधिक 5 किलोग्राम 11 किलोग्राम होतात, वजा 5 किलोग्राम गेले तर 6 किलोग्राम आपलं उत्तर येऊन जाते. पण आपल्याला किलोग्राममध्ये उत्तर नाही विचारलं आहे, ग्राममध्ये विचारलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे किलोग्रामचं जर ग्राममध्ये रूपांतर करायचं असेल तर आपण हजारनं काय करतो? गुणतो. कारण की 1 किलोग्राममध्ये किती असतात? 1000 ग्राम असतात. तर मग अशा 6 किलोग्राममध्ये किती ग्राम असेल तेच तर आपल्याला कळायचं आहे. मग 6 गुणेला 1000 भागेला 1 होऊन जाईल नाही का? त्यामुळेच मग 1ला आपण व्हॅल्यू देत नाही, भागेला असो किंवा नसो. 6 गुणेला 1000 जर केली तर 6000 ग्राम आपलं होऊन जाईल. म्हणजे 6 किलोग्राम म्हणजे किती होईल? 6000 किलोग्राम होऊन जाईल. अशा प्रकारे हा प्रश्न काय केला मित्रांनो? आपण सिम्पल वेनं सोडवला. फक्त काय आलं पाहिजे? एंडिंगला जे आपल्याला विचारलं आहे शेवटी प्रश्नामध्ये त्या युनिटमध्ये त्या मापनामध्ये रूपांतर करता आलं पाहिजे. आपला प्रश्न सोपा होऊन जातो. बघूया पुढचा प्रश्न मित्रांनो आपण. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपल्याला 2 वर्ष अधिक 8 वर्ष वजा 3 वर्ष बरोबर किती दिवस? बघा 2 वर्ष अधिक 8 वर्ष वजा 3 वर्ष बरोबर किती दिवस आपला प्रश्न आहे. तर पहिल्यांदा वर्षच आहे बेरीज आणि वजाबाकीमध्ये, काही आपल्याला दुसरं कन्वर्ट करायची गरज नाही आहे. तर पहिले हे सोडून घेऊया, त्याच्यानंतर जे आहे रूपांतर जे मापनामध्ये आपल्याला करायचं आहे ते बघूया. तर बघा 2 वर्ष अधिक 8 वर्ष किती होते मित्रांनो? 10 वर्ष होऊन जाईल. आणि वजा 3 वर्ष आहे, 10 वर्षातून जर 3 वर्ष घालवले तर किती उरतील आपल्याला? 7 वर्ष उरतील. पण आपल्याला विचारलं काय त्यांनी? तर दिवसामध्ये किती येतील? तर 7 वर्ष म्हणजे किती दिवस हे आपल्याला काढायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे एका वर्षामध्ये किती दिवस असतात? 365 दिवस असतात. तर 7 वर्षामध्ये किती दिवस असेल हेच तर आपल्याला विचारलं आहे. तर 365 गुणिला 7 करा. 365 गुणिला जर आपण 7 केले मित्रांनो तर बघा 7 5 35 5 हातचे आले 3 7 सकम 42 आणि 3 45 5 आले हातचे आले पुन्हा 4 त्याच्यानंतर 7 त्रिक 21 आणि आपण जर हे 4 मिळवले तर होतात 25. म्हणजेच किती आले मित्रांनो आपले? 2555 दिवस. 2555 दिवस काय आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा प्रश्न काय विचारला होता आपल्याला? 2 वर्ष अधिक 8 वर्ष वजा 3 वर्ष बरोबर किती दिवस असा आपला प्रश्न होता. मग आपण सिम्पली काय केलं? हे सॉल्व करून घेतलं. 2 वर्ष अधिक 8 वर्ष 10 वर्ष वजा 3 वर्ष केले तर 7 वर्ष. एका वर्षात जर 365 दिवस असतील तर 7 वर्षात किती दिवस असतील हेच तर आपल्याला काढायचं होतं. म्हणून आपण काय केलं मित्रांनो? तर 365 गुणिला 7 केलं तर ते किती आलं आपलं? 2555 दिवस आलं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय मित्रांनो आपलं? 2555 हे या प्रश्नाचं काय आहे? बरोबर उत्तर आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो आपण. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपल्याला 30/5 लिटर अधिक 28/4 लिटर वजा 12/3 लिटर बरोबर किती किलो लिटर? तर इथं किलो लिटरमध्ये आपल्याला विचारलं आहे आणि सर्व परिमाणं जे आहे बेरीज वजाबाकीचे ते आपल्याला लिटरमध्ये दिलेलं आहे. बघा प्रश्न एक वेळेस पुन्हा वाचून घेऊया. 30/5 लिटर अधिक 28/4 लिटर वजा 12/3 लिटर बरोबर किती किलो लिटर असं आपल्याला विचारलं आहे. तर आपण सुरुवातीला हे सोडून घेऊया. म्हणजेच जे सर्व परिमाणं जे आहे ते आपल्याला लिटरमध्ये दिलेले आहे तर ते सोडून घेऊया. त्यानंतर त्याला किलो लिटरमध्ये काय करूया? आपण रूपांतर करूयात. बघा 30/5 लिटर अधिक 28/4 लिटर वजा 12/3 लिटर. इथं लिटर सगळे मी कॅन्सल करतो, डायरेक्ट करूया. बघा 30/5ला भाग जाते का? तर हो भाग जाते. 30ला 5ने भाग पूर्ण जातो. ठीक आहे. म्हणून 30 भागेला 5 आपण करूया तर किती येतील? ते 6 येऊन जातील. 5 सकम 30 म्हणजेच 30/5चं काय होऊन जाईल? 6मध्ये कन्व्हर्जन होऊन जाईल. अधिक 28/4 याला भाग जाते का? तर हो 28ला देखील 4ने भाग जाते. आपल्याला माहिती आहे 4 7 किती होतात? 28 होतात. म्हणून 28/4चं रूपांतर काय होऊन जाईल? 7मध्ये होऊन जाईल. वजा 12/3ला देखील भाग जाते. बघा 3 चौक 12 होते. म्हणून 12/3ला देखील कितीनं भाग जाते? तर म्हणजेच 12ला 3नं जर भाग दिला तर किती भागाकार येतो आपला? 4 येतो. म्हणजे आपलं काय आलं? तर 30/5चं आलं आपलं 6. 5नं जर 30ला भाग दिला तर त्याचप्रमाणे 28/4चं आलं आपलं आलं 7. म्हणजेच आपण 28ला जर 4ने भाग दिला तर याचप्रमाणे 12/3 होतं. म्हणजे 12/3 होतं आपलं आलं. ठीक आहे. तर इथं आपण जर 3ने म्हणजे 3 या संख्येने जर 12 या अंशाला आपण भाग दिला, 3 या छेदाने जर 12 या अंशाला जर आपण भाग दिला तर तो जातो 4चा भाग.
म्हणजे आपण काय केलं, अंशाला छेदानं भागलं तर आपल्याला पूर्ण संख्या भेटल्या. ह्या ज्या अपूर्ण संख्या होत्या त्या कशात झाल्या, पूर्ण संख्यांमध्ये रूपांतर झाल्या. कसं, तर भाग जात होत्या, अंशाला छेदानं भाग जात होता म्हणून सुरुवातीला आपण भाग देऊन दिला. बघा आता इथं काय आलं, 6 + 7 - 4. मग आपल्याला 6 + 7 - 4 करायचं आहे. तर बघा 6 लिटर अधिक 7 लिटर किती होऊन जाईल मित्रांनो आपल्याला, तर ते होऊन जाईल आपलं 13 लिटर. आणि 13 लिटरमधून म्हणजे 6 + 7 13 - 4 लिटर जर आपण केलं तर आपलं किती होऊन जाईल, 9 लिटर होऊन जाईल. परंतु आपल्याला प्रश्नामध्ये 9 लिटर हे उत्तर आहे का, तर नाही, आपल्याला किलो लिटरमध्ये प्रश्न विचारला आहे. आणि आपल्याला माहीत आहे की 1000 लिटर म्हणजे किती राहते, तर 1 किलो लिटर राहते. 1000 लिटर म्हणजे किती राहते मित्रांनो, तर 1 किलो लिटर राहते. आणि आपल्याला इथं विचारलं काय आहे त्यांनी, तर आपल्याला किलो लिटरमध्ये विचारलं आहे. जर 1000 लिटर म्हणजे 1 किलो लिटर राहत असेल तर 9 लिटर म्हणजे किती किलो लिटर राहत असेल, हेच तर आपल्याला काढायचं आहे. कारण 9 लिटर आपल्या या प्रश्नाचं उत्तर आलं आहे. म्हणजेच काय होऊन जाईल मित्रांनो, 9/1000 होऊन जाईल. बघा किलो लिटरमध्ये आपल्याला रूपांतर करायचं लिटरचं, तर आपण भागेला 1000 करणार. इथं जर असतं आपल्याला किलो लिटरचं रूपांतर लिटरमध्ये तर गुणेला 1000 केलं असतं, जसं की याच्या आधीच्या प्रश्नामध्ये होतं. ठीक आहे, तर आपल्याला इथं काय करायचं आहे, तर लिटरचं रूपांतर किलो लिटरमध्ये करायचं आहे. आणि 1 किलो लिटरमध्ये 1000 लिटर राहतात, त्याच्यामुळे भागेला काय करणार आपण, 1000 करणार. मग 9/1000 जर आपण केले तर किती येते मित्रांनो, 9/1000 केले तर छेदामध्ये किती शून्य आहे, 3 शून्य आहे. म्हणून मग अंशामध्ये पण उजवीकडून 3 घर सोडून काय येईल, दशांश चिन्ह येईल आणि छेद संपणार. हेच तर आपण दशांश अपूर्णांकामध्ये शिकलो होतो. ठीक आहे, मग 3 घर सोडूया. 9 पहिलं घर सुटलं, दुसरं घर नाही आहे म्हणून शून्य लिहा डावीकडे, तिसरं घर पण नाही आहे म्हणून शून्य लिहा. मग दशांश चिन्ह द्या. दशांश चिन्हाच्या डावीकडे जर कोणतीच संख्या नसेल तर शून्य देतात. म्हणजे 0.009 किलो लिटर हे काय आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. 0.009 किलो लिटर हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. काय केलं आपण या प्रश्नामध्ये, तर आपल्याला दिलं होतं 30/5 लिटर अधिक 28/4 लिटर वजा 12/3 लिटर. ठीक आहे, बरोबर किती किलो लिटर असं विचारलं होतं. सुरुवातीला छेदानं जर अंशाला पूर्ण भाग देत असेल, अपूर्णांक संख्येची पूर्णांक संख्या करून घेत असतो आपण. म्हणून 30/5 भाग दिलं ते किती आलं, 6 लिटर. 28/4 भाग दिलं तर ते किती आलं, 7 लिटर. आणि 12ला जर 3 भाग दिलं, 12/3 होतं, 12ला जर 3 भाग दिला तर ते आलं 4 लिटर. मग 6 लिटर अधिक 7 लिटर वजा 4 लिटर आपण केलं तर ते किती आलं मित्रांनो, आपलं 9 लिटर आलं. पण आपल्याला विचारलं काय होतं, किलो लिटरमध्ये विचारलं होतं. मग 1 किलो लिटर म्हणजे किती होतात, तर 1000 लिटर होतात. त्यामुळे आपण 1000नं काय दिला, याला भाग दिला. 9/1000 जर आपण केले तर आपल्याला किलो लिटरमध्ये लिटरचं रूपांतर होऊन जाईल. मग ते किती आलं आपलं, 3 घर सोडून शून्य दशांश चिन्ह दिला आपलं 9. त्यानंतर पुन्हा शून्य लिहिला, पुन्हा शून्य लिहिला, नंतर दशांश चिन्ह दिला आणि डावीकडे कोणतंच घर नव्हतं म्हणून पुन्हा शून्य लिहिला. तर 0.009 किलोग्राम लिटर आपलं काय आलं या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. या प्रकारे मित्रांनो हे प्रश्न कसे करायचे असतात, तर सोडवायचे असतात. बघूया या संकल्पनेवर आधारित पुढील प्रश्न आपण. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो आपण. पुढचा प्रश्न आहे 16.5 मीटर अधिक 16/5 मीटर अधिक 17/4 मीटर वजा 19/20 मीटर बरोबर किती सेंटीमीटर. बघा प्रश्न पुन्हा एक वेळेस वाचूया. 16/5 मीटर अधिक 17/4 मीटर वजा 19/20 मीटर बरोबर किती सेंटीमीटर, असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे मित्रांनो. बघा पुन्हा आपल्याला अपूर्णांकामध्ये दिलेला आहे प्रश्न. आणि ज्यावेळेस आपल्याला अपूर्णांकामध्ये प्रश्न दिलेला असतात तेव्हा आपण काय करत असतो, अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी करत असताना छेद समान करून घेत असतो. मग इथं आपल्याला 16/5 मीटर दिलेला आहे अधिक 17/4 मीटर दिला आहे वजा 19/20 मीटर दिला आहे बरोबर किती सेंटीमीटर. सेंटीमीटरमध्ये आपल्याला विचारते नंतर न बघूया. पहिले सगळे मीटरमध्ये परिमाणं दिलेले आहे तर यांची काय करून घेऊया, बेरीज किंवा वजाबाकी करून घेऊया. मग बेरीज किंवा वजाबाकी करत असताना आपल्याला छेद समान करणं गरजेचं आहे. तर बघा या 3 संख्यांमध्ये म्हणजे 16/5 अधिक 17/4 वजा 19/20 मध्ये जे पूर्ण म्हणजे छेद समान होऊ शकते अशी जर कोणती संख्या वाटत असेल तर ते 20च्या घटापटीत काय होऊ शकते, 4 आणि 5 जे छेदामध्ये दिलेले ते होऊ शकतात. म्हणजेच जे आपलं 19/20 आहे याचा छेद आपण म्हणजे 20 जो आहे तो छेद सर्व संख्यांचा आणण्याचा प्रयत्न करूया. बघा 16/5 दिलेला आहे पहिलं, याचा जर छेदामध्ये 20 आणायचं असेल तर 5ला कितीने गुणावे लागेल,
5ला आपल्याला 4ने गुणावे लागेल, त्यावेळेस किती होईल? 20 होईल मित्रांनो. मग जर छेदाला आपण 4ने गुणू तर अंशाला देखील आपल्याला 4ने गुणावं लागेल. मग किती होऊन जाईल? 16 गुणिला 4 छेद 5 गुणिला 4. मग 16 गुणिला 4 जर आपण केलं तर ते किती होऊन जाईल मित्रांनो? तर 80 होऊन जाईल. सोडचोक जे आपल्याला माहिती आहे, सोडचोक किती होतात मित्रांनो? तर सोडचोक होतात नाही, सोडचोक 64 होतात. आपले 64 होऊन जाईल. त्याचप्रमाणे 5 चोक जर आपण केले तर 5 चोक किती होऊन जाते मित्रांनो आपलेवाले? तर ते होऊन जाईल 5 चोक 20 होऊन जाईल मित्रांनो. बघा आपण काय केलं, 16/5चं रूपांतर छेदामध्ये 20 आणण्यासाठी 5ला कितीने गुणलं आपण? 4ने गुणलं. 5ला जर 4ने गुणलं तर किती येतात मित्रांनो? 20 येऊन जातात. याचप्रमाणे जर आपण जर छेदाला 4ने गुणलं तर अंशाला देखील त्याच्या बरोबरीच्या काय करायला लागेल आपल्याला? तर 4नेच गुणावं लागेल. तर 16 गुणिला जर 4 केला आपण तर ते किती आलं मित्रांनो? 64 आलं. म्हणजेच 16/5चं रूपांतर कशात झालं? 64/20 मध्ये झालं. बघा आता 20 2 आला. आता एक जो मधातला आहे आपला 17/4 याला आपण काय करूया? 20 छेदामध्ये आणण्याचा प्रयत्न करूया. मग 4ला 17/4 मधल्या छेदामध्ये जे 4 आहे त्याला जर आपल्याला छेदामध्ये 20 करायचं असेल तर आपण कशानं गुणू? 4ला 5ने गुणू. तेव्हाच कुठं तर ते जे आहे ते कशात रूपांतर होऊन जाईल? तर 4चं रूपांतर 20मध्ये होऊन जाईल 5ने गुणल्यानं. मग छेदाला जर 5ने गुणलं तर अंशाला देखील कशानं गुणा लागेल? 5नंच गुणा लागेल. म्हणजे येणार कसं मित्रांनो आपल्याला? 17 गुणिला 5 छेदामध्ये 4 गुणिला 5 येऊन जाईल. 17 पंच होतील 85 आणि 4 पंच होतील 20, म्हणजेच 85/20 होऊन जाईल. आता बघा सर्व संख्यांचे छेद जे आहे ते समान आलेले आहे. म्हणजे आपण 16/5चं रूपांतर कशात केलं? तर 64/20 मध्ये केलं 5ने गुणून, अधिक आपण 4ने गुणून 64/20 मध्ये केलं, अधिक जे आपलं आहे 17/4 त्याचं रूपांतर आपण 5ने गुणून कशात केलं? 85/20 मध्ये केलं आणि वजा 5/20 ठेवलं. आता छेद सर्व संख्यांचे समान झाले आहे. बघा 64/20 अधिक 85/20 वजा 5/20. छेद जर समान असेल तर अंशाचीच काय होते मित्रांनो? बेरीज किंवा वजाबाकी होत असते. मग इथं अंशाचीच आपण बेरीज किंवा वजाबाकी करूया. तर बघा पहिले बेरीज करूया. 64 अधिक 85 किती होतील मित्रांनो आपले? 64 अधिक 85 होऊन जातील. इथं 4 अधिक 5 होतील 4 अधिक 5 होतील 9. त्याचबरोबर आपले जे आहे 6 अधिक 8 होतील मित्रांनो. 6 अधिक 8 किती होतात आपले? तर ते होतात मित्रांनो आपलेवाले 14. तर हे आलं आपलं 149/20. 20 काय करू? छेद काय ठेवतो? समानच ठेवतो. वजा आपण करणार आहे 5/20. ठीक आहे, 5/20. मग आता 149/20 मधून 5/20 जर आपण काढले तर छेद समान असताना अंशाचीच वजाबाकी होते. तर ते किती येऊन जाईल मित्रांनो आपलेवाले? 144/20 येऊन जातील. 144/20 जे आहे मीटर हे आपलं उत्तर आलेलं आहे. आता ह्या 144/20ला आणखी कोणत्या संख्येनं भाग जाते का? 20नं भाग जाते. तर बघा भाग जाते का 20नं ते बघूया. तर इथं किती होणार मित्रांनो? 20नं जर आपण याला भाग देण्याचा प्रयत्न केला तर बघा 20नं जर आपण याला भाग दिला तर पहिले 2नं भाग देऊया, त्याच्यानंतर मग आपण 10नं भाग देऊया. कारण 2 गुणिला 10 जर केलं तर 20 होतात. म्हणून पहिले 2नं भाग द्या 144ला. 144ला जर तुम्ही 2नं भाग दिले तर किती येतात मित्रांनो? तर बघा 144ला 2नं भाग दिलं तर ते येणार मित्रांनो आपलेवाले. तर 144ला 2नं जर भाग दिला आपण तर बघा जे आहे 7 म्हणजे 2 7 14/7 आणि हे 2 म्हणजे 72 येऊन जाईल मित्रांनो आपल्यावाले. ठीक आहे, 72/10 येऊन जातील आपल्यावाले. ठीक आहे, कारण की छेदामध्ये 2 जे होते ते कॅन्सल होऊन जाईल. 2नं आपण भाग दिला तर म्हणजेच 144ला जर तुम्ही 20नं भाग दिला तर किती येईल? 72/2 येऊन जाईल. किंवा असं करू शकता तुम्ही, अंशाला पण 2नं भाग देऊ शकता, छेदाला पण 2नं भाग देऊ शकतात. 144ला 2नं भाग दिला तर किती आले? 72. आणि छेदाला जर 2नं भाग दिला तर ते किती आलं? 10. मग आता हे जे 10 आहे अंशामध्ये 72/10 आहे, तर हे 10 हटवायचे असेल तुम्हाला तर एक घर सोडून काय द्यायला लागेल? दशांश चिन्ह द्यायला लागेल. म्हणजे 7.2 7.2 काय आलं मित्रांनो आपलं? 7.2 मीटर आपल्याला उत्तर आलेलं आहे. पण आपल्याला विचारलं आहे सेंटीमीटरमध्ये प्रश्न मित्रांनो. आणि आपल्याला माहीत आहे 1 सेंटीमीटर म्हणजे किती 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर असतात मित्रांनो? 100 सेंटीमीटर असतात. तर 7.2 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर होतील? तर 7.2 गुणेला 100 करून टाका. बरोबर. मग हे 1 0 1 दशांश चिन्ह तसंच कॅन्सल होऊन जाईल आणि 1 येऊन जाईल, कारण की दशांश चिन्ह
शून्यानं कॅन्सल होत असते. इथं एक दशांश चिन्ह आहे म्हणून एक शून्य कॅन्सल झाला. 72 गुणिले 10 आले. 72 गुणिले 10 जर केलं तर ते किती होतं मित्रांनो? 720 सेंटीमीटर. हे आपल्या प्रश्नाचं काय होऊन जाईल मित्रांनो? बरोबर उत्तर येऊन जाईल. ठीक आहे. आपण पुन्हा बघूया हा प्रश्न कसा होता आणि आपण तो सोडवला कसा. तर बघा मित्रांनो, आपल्याला प्रश्न काय होता? 16/5 मीटर अधिक 17/4 मीटर वजा 19/20 मीटर हा आपला प्रश्न होता. मग या प्रश्नाला सोडवण्यासाठी आपण काय केलं? पहिले अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी करून घेतली. ठीक आहे. आणि यामध्ये पण उत्तर आपल्याला सेंटीमीटरमध्ये विचारलं होतं. ठीक आहे. मीटरमध्ये प्रश्न दिला आणि सेंटीमीटरमध्ये उत्तर विचारलं होतं. मग पहिल्यांदा आपण काय केलं? तर हे जे अपूर्णांक यांचा छेद समान आणण्याचा प्रयत्न केला. मग शेवटीला वजा 19/20 आहे, तर 20 छेद आणण्याचा प्रयत्न केला. मग बघा, पहिलं होतं आपलं 16/5 मीटर. तर 16/5 मीटरला आपल्याला 20 छेद आणायचं असेल तर 5ला कितीने गुणावं लागेल मित्रांनो? 4नं गुणावं लागेल. मग 5ला जर 4नं गुणत आहे तर 16ला देखील 4नं गुणलं म्हणून ते किती आलं? 16×64 आणि 5×20 म्हणजे 64/20 मीटर आलं. अधिक आता इथं 17/5 मीटर होतं. 17/5ला देखील आपल्याला छेदामध्ये 20 आणायचे, तर कितीनं गुणा लागेल? 5ला 4नं. मग 5ला छेदामध्ये 4नं गुणत आहे तर अंशामधल्या 17ला पण जे आहे आपल्याला छेदामध्ये 4ला जर 5नं गुणत आहे 20 आणण्यासाठी, तर अंशामध्ये असणाऱ्या 17ला देखील आपल्याला 5नं गुणावं लागेल. मग 17 गुणिले 5 आणि 4 गुणिले 5 किती आलं? 17×5 = 85 आणि 4×5 = 20 म्हणजे ते आलं 85/20 मीटर वजा 5/20 मीटर. तर तसंच होतं. मग आता छेद सगळ्यांचे समान झालेले आहे बघा. 64/20 अधिक 85/20 वजा 5/20 झालेलं आहे. छेद जर समान असेल तर अंशाचीच काय होते? बेरीज किंवा वजाबाकी होते. मग 64 अधिक 85 जर केले तर 149 येतात. 149मधून जर 5 वजा केले तर 144 येतात. छेद जसा तसा खाली येतात म्हणजे 144/20 मीटर हे आपलं उत्तर आलं. 144/20ला जर आपण भाग दिला तर मी असं म्हणू शकतो की पहिले 2नं भाग देऊया दोन्ही संख्यांना. ठीक आहे. मग 144ला 2नं भाग दिला तर 72 येतात आणि 20ला जर 2नं भाग दिला 10 येतात म्हणजे 72/10 आलं. आता हे 72/10ला आपण काय करूया? एकल संख्या आणूया. तर एकल संख्या कशी येईन? हे दशांश अपूर्णांकामध्ये येईन. अपूर्णांकाचं रूपांतर दशांश अपूर्णांकामध्ये होईल कारण की छेदामध्ये 10 आहे. मग छेदामध्ये जर एकच शून्य आहे तर अंशामध्ये उजवीकडून एक घर सोडून आपण दशांश चिन्ह देतो म्हणजे ते किती आलं? 7.2 मीटर आलं. पण आपल्याला प्रश्नामध्ये सेंटीमीटर विचारलं होतं. एक मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर होते, तर 7.2 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर होईल मित्रांनो? तर आपण 7.2 गुणिले 100 केले तर ते किती आले मित्रांनो? 7.2 गुणिले जर 100 केले तर 7.2ला 100नं जर गुणलं तर 72 गुणिलेच डायरेक्ट 100 करा. 72 गुणिले 100 करा. मग नंतर पूर्णांकाचं बघू आपण. 72 गुणिले जर 100 केले आपण तर किती येतात? 7200 येतात. बरोबर. आता एक घर सोडून दशांश चिन्ह द्यायचं आहे आपल्याला. ठीक आहे. उजवीकडून एक घर सोडून, कारण की इकडे दशांश चिन्हानंतर एक घर होतं 7.2मध्ये 0.2. इकडे एक घर सोडून जर दशांश चिन्ह दिलं उजवीकडून तर किती होईल? 720.0 सेंटीमीटर होऊन जाईल. तर पॉईंट नंतर शून्याला व्हॅल्यू नसते म्हणून 720 सेंटीमीटर आपल्या या प्रश्नाचं काय होऊन जाईल मित्रांनो? उत्तर येऊन जाईल. तर अशा प्रकारे आपल्याला वेगळ्या परिमाणात विचारलेले गणितं असेल दशांश अपूर्णांकामध्ये किंवा साधे गणित तर कसे सोडवायचे ते आपण मागच्या 2 प्रकारामध्ये बघितले. आता पुढच्या प्रकारामध्ये बघूया मित्रांनो कशा प्रकारे प्रश्न विचारतात आणि ते कसे सोडवायचे. तर बघा, पुढच्या प्रकारात प्रश्न आहे मित्रांनो आपल्याला 2 मीटर लांब दोरीचे 10 सेंटीमीटर तुकडे किती होतील? 2 मीटर लांब दोरीचे 10 सेंटीमीटरचे किती तुकडे होतील? प्रश्न आहे 2 मीटर लांब दोरीचे 10 सेंटीमीटरमध्ये किती तुकडे होतील? तर सुरुवातीला काय करायचं मित्रांनो? हा प्रश्न सोडवताना 2 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर आहे ते कन्वर्ट करून घ्या. म्हणजे जे मीटर आहे त्याचं सेंटीमीटरमध्ये कन्वर्जन करून घ्यायचं आहे. जसं आता इथं आपल्याला माहीत आहे 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर असते मित्रांनो? तर 100 सेंटीमीटर असते. तर 2 सेंटीमीटर म्हणजे किती असेल? 200 सेंटीमीटर असेल. आणि आपल्याला काय करायचं आहे? तर ह्या जे 200 सेंटीमीटर आहे याची प्रत्येक 10 मीटरचं आपल्याला काय करायचे आहे? 10 सेंटीमीटरची काय करायचं आहे? एक तुकडा करायचा आहे. तर 10 सेंटीमीटरचा एक तुकडा तर 200 सेंटीमीटरचे किती तुकडा असंच आपल्याला विचारलं आहे. मग ते काय होईल? 200/10 होऊन जाईल मित्रांनो. 200 जर 10 केले आपण तर ते किती येतात? 0 कॅन्सल 20 उरतात म्हणजेच 20 तुकडे होईल. बघा, प्रश्न काय विचारला होता आपल्याला? 2 मीटर लांब दोरीचे
2 मीटर लांब दोरीचे 10 सेंटीमीटरमध्ये किती तुकडे होईल? आपण काय केलं, 2 मीटर लांब दोरीला आधी सेंटीमीटरमध्ये किती आहे ते कन्वर्ट केलं. 2 मीटरला जर 2 सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल आपल्याला तर 100 गुणावं लागेल. का 100 गुणावं लागेल? कारण की 1 मीटर म्हणजे किती होते तर 100 सेंटीमीटर होते. तर 2 म्हणजे किती सेंटीमीटर, म्हणून 2 गुणिले 100 केला आपण तर ते आलं आपलं मित्रांनो 200 सेंटीमीटर. आता इथे काय करायचे, 200 सेंटीमीटरच्या दोरीचे आपल्याला 10 सेंटीमीटरमध्ये तुकडे करायचे आहे. तर एक तुकडा 10 सेंटीमीटरचा आहे, ठीक आहे, म्हणजे 10 सेंटीमीटरचा एक तुकडा आहे. तर 200 सेंटीमीटरचा किती तुकडे होतील? मग तिरकस गुणाकार केला तर 200 भागेला 10 येऊन जातील आणि 200 भागेला 10 जर केला आपण तर 20 उत्तर येऊन जाईल मित्रांनो. म्हणजेच काय होईल, दोरीचे 20 तुकडे आपल्याला मिळतील. 2 मीटर लांब दोरीचे 20 तुकडे मिळतील आपल्याला 10-10 सेंटीमीटरचे. अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न काय करायचा होता मित्रांनो, सोडवायचा होता. बघूया याच संकल्पनेवर आधारित पुढचा प्रश्न. पुढील प्रश्न आहे, 1 क्विंटल साखरीचे अर्धा किलोचे किती पॅकेट तयार होतील? 1 क्विंटल साखरीचे अर्धा किलोचे म्हणजेच 500 ग्रामचे किती पॅकेट तयार होतील? किती पॅकेट काय होतील तयार होतील? आता बघा या प्रश्नामध्ये आपल्याला 1 क्विंटल साखर दिलेली आहे. पहिले 1 क्विंटल साखर म्हणजे 100 किलो काय होऊन जाईल, साखर होऊन जाईल. आता 100 किलो साखर किंवा 1 क्विंटल साखर किती ग्राम आहे हे आपल्याला कळायला लागेल. तर आपल्याला माहीत आहे 1 क्विंटलमध्ये म्हणजे 1 किलोमध्ये जे असतात ते 1000 ग्राम असतात. तर 100 किलोमध्ये किती ग्राम असतील मित्रांनो, तर गुणेला आणखी आपल्याला काय करावं लागेल, 100 करावे लागेल. बघा 1 क्विंटलमध्ये किती असेल, 1 क्विंटलमध्ये 100 किलो असेल. म्हणून मग पहिले आपल्याला काय करावं लागेल, किलोमध्ये काढण्यासाठी 1 गुणेला 100 करावं लागेल. याच्या गुणेला आणखी 1000 करावं लागेल. का? कारण की प्रत्येक किलोमध्ये काय असेल माझ्यावालं, प्रत्येक किलोमध्ये असेल आपलंवालं 1000 ग्राम. मग इथं बघा किती शून्य होतात आपल्याकडे, तर बघा 1 वर पहिले 100 मधले 2 शून्य येतात आणि नंतर 1000 मधले जे आहे ते 3 शून्य येतात. म्हणजेच किती होऊन जाईल मित्रांनो, 1,00,000 ग्राम आपलं उत्तर होऊन जाईल. म्हणजेच 1 क्विंटल साखर जे आहे ते किती ग्राम असते, 1,00,000 ग्राम असते. आता याचे तुकडे कितीमध्ये पॅकेटमध्ये कन्वर्ट करायचं आहे आपल्याला, 500 किलोच्या म्हणजे अर्धा किलोमध्ये किती ग्राम असते, 500 ग्राम असते. ठीक आहे, म्हणजे 500 ग्रामचे आपल्याला पॅकेट बनवायचे आहे. म्हणून 1,00,000 भागेला काय करू आपण, 500 करू. 500 1,00,000 भागेला केले तर 500 मधले 2 शून्य कटेल 500 मधले आणि 1,00,000 मधले 2 शून्य कटेल. म्हणजे आपलं येणार काय मित्रांनो, 1000 भागेला 5 होऊन जाईल. आणि 1000 भागेला जर 5 आपण सोडवलं तर किती येऊन जाईल मित्रांनो, 5 दुनी 10, 2 शून्य जच्च्या तसे, म्हणजेच 200 पॅकेट काय होतील मित्रांनो आपले तयार होतील. या प्रश्नाला अशा प्रकारे सोडवायचं होतं. बघा सोडवता आलं तर हा प्रश्न फार सोपा वाटतो, नाहीतर कठीण होऊन जातो. बघा आपल्याला विचारलं होतं 1 क्विंटल साखरेचे अर्धा किलोचे किती पॅकेट तयार होतील, असा प्रश्न आपल्याला विचारला होता. पहिले 1 क्विंटल साखर म्हणजे किती ग्राम साखर हे आपल्याला कळायला लागेल. तर 1 क्विंटल साखर म्हणजे आपल्याला माहीत आहे 100 किलो साखर होते. ठीक आहे, 1 क्विंटल म्हणजे किती होते, 100 किलो होते. म्हणून 1 गुणिला 100 करा. आणि 1 किलो म्हणजे किती होते, 1000 ग्राम होते. म्हणून गुणेला पुन्हा 1000 करा. मग 100 वरचे आणि 1000 वरचे शून्य ॲड करा 1 वर, तर किती होतील ते 5 शून्य. 5 शून्य म्हणजे 1,00,000 ग्राम होऊन जाईल. काय तर 1 क्विंटल साखर 1,00,000 ग्राम. पॅकेट कितीचं बनवायचं आहे, 500 ग्रामचं. 500 ग्रामचं एक पॅकेट, तर 1,00,000 ग्रामचं किती पॅकेट, म्हणून 1,00,000 भागेला 500 केलं तर उत्तर किती येते मित्रांनो, 200 पॅकेट येऊन जाते उत्तर आपलंवालं. ठीक आहे, 0 0 कॅन्सल. 1000 भागेला 5 केलं तर 200 होऊन जाते आपलं. तर 200 पॅकेट काय होते मित्रांनो तयार होतील. तर अशा प्रकारे हे प्रश्न काय करायचे असतात, सोडवायचे असतात. जर आपल्याला मिलीमीटर किंवा सेंटीमीटर या प्रकारे जर माहीत असेल प्रत्येक गोष्ट तर आपण प्रश्न इझी वेनं सोडवू शकतो. फक्त आपल्याला मापन कोणतं वरचं आहे आणि कोणतं कमी होत जाणार आहे ते आपल्याला माहीत पाहिजे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपल्याला, 432 वस्तूंची किती ग्रीस तयार होतील. 432 वस्तूंची किती ग्रीस तयार होतील. आपल्याला माहिती आहे मित्रांनो की एका ग्रीसमध्ये किती असतात तर 12 डझन असतात आणि एका डझनमध्ये किती असतात तर एका डझनमध्ये 12 वस्तू असतात, हे आपल्याला माहीत आहे. मग पहिल्यांदा आपण
जे 432 वस्तू आहे त्याला डझनमध्ये रूपांतर करूया आणि त्याच्यानंतर आपण ग्रीसमध्ये रूपांतर करूया. जसं की बघा 432 वस्तूंचं जर मी डझनमध्ये रूपांतर केलं तर किती होतील आणि 12 डझनचा काय बनते, एक ग्रीस बनते. म्हणजेच माझं उदाहरण काय होऊन जाईल, सोपं होऊन जाईल. आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलं आहे, 432 ग्रीसचे किती म्हणजे 432 वस्तूंचे किती ग्रीस तयार होतील असा आपल्याला प्रश्न विचारला आहे. पहिले 432 वस्तूला आपण डझनमध्ये रूपांतर करूया. तर 12 वस्तू म्हणजे एक डझन, तर 432 वस्तू म्हणजे किती डझन, तर ते क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला काय येऊन जाईल, 432 भागेला 12 येऊन जाईल. 432 भागाला जर 12 केलं आपण तर बघा 12 1 12, 12 2 24, 12 त्रिक 36, खाली उरले म्हणजे 43मधून जर 36 काढले आपण ते किती उरतात, 9 उरतात. ठीक आहे, सॉरी 43मधून जर आपण 36 काढले तर 7 उरतात मित्रांनो. ठीक आहे, 7 उरतात, 2 खाली आले आणि इथं 12 सखम 72 म्हणजेच किती, 6 भाग जाईल. पहिले 3 भाग गेला, नंतर 6 भाग गेला म्हणजे 36 होऊन जाईल, म्हणजे 36 डझन होऊन जाईल. 432 वस्तूंचे 36 डझन होऊन जाईल. आता आपल्याला ग्रीसमध्ये रूपांतर करायचं आहे. 12 डझन म्हणजे किती ग्रीस होतात मित्रांनो, तर आपल्याला माहीत आहे 12 डझन म्हणजे होत असतात आपले 12 डझन म्हणजे आपले होत असते एक ग्रीस. तर 36 डझन म्हणजे किती ग्रीस तयार होतील, तर इथं 36 भागेला 12 करावे लागेल आपल्याला, म्हणजे 3 होतील. 36 भागेला 12 केलं तर 12 त्रिक 36, भागाकार 3 येतो आपल्याला. म्हणजेच आपल्याला इथं समजलं की जे 36 डझन आहे त्यांचे 3 ग्रीस तयार होते. तर 432 वस्तूंचे 36 डझन तयार झालेले आहे. त्यामुळेच आपण असं म्हणू शकतो मित्रांनो की 432 वस्तूंचे काय होतील, 3 ग्रीस तयार होतील. काय केलं आपण या प्रश्नामध्ये, सोपा प्रश्न आपल्याला विचारला होता, 432 वस्तूंचे किती ग्रीस तयार होतील. आपण काय केलं, 432 वस्तूंचे पहिले डझनमध्ये रूपांतर केलं. 432 भागेला 12, कारण 12 वस्तूंचं एक डझन होते. 432 भागेला 12 केलं तर आपल्याला 36 आलं. 36 कशामध्ये उत्तर आलं, डझनमध्ये. आणि एका डझनाचं काय होतं, 12 डझनाचं काय होत असते, एक ग्रीस तयार होते असते. तर 36 डझनाचे किती ग्रीस तयार होतील, 3 ग्रीस तयार होतील. म्हणून 432 वस्तूचे आपण काय केले मित्रांनो, 3 ग्रीस तयार केले. किंवा याला असं पण करू शकलो असतो आपण, 432 भागेला 12 गुणेला 12, कारण की जे आहे 12 फरक येत आहे म्हणून भागेला 12 भागेला म्हणजेच त्याच्या गुणेला पुन्हा 12. 432 भागेला 12 गुणेला 12 जर केलं तरी चालते. म्हणजे 432 भागेला 12 गुणेला 12 केलं तर 144 आणि 432ला जर 144ला आपण भाग दिला तर कितीचा भाग जातो, 3चा भाग जातो. ठीक आहे, तर अशा प्रकारे देखील करू शकतो मित्रांनो. किंवा मग आपल्याला ही सोपी पद्धत आहे का, एक म्हणजे 12 वस्तू म्हणजे एक डझन आणि 12 डझन म्हणजे एक ग्रीस. तर या प्रमाणात पहिले डझनमध्ये रूपांतर करून घ्या, नंतर ग्रीसमध्ये रूपांतर करा. कसंही करा, सोपं आपल्याला पद्धत जे वाटली त्या पद्धतीने आपण सोडवू शकतो. फक्त बरोबर उत्तर येणं अपेक्षित असते आपल्याला. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो आपण. बघा पुढच्या प्रकारामध्ये मित्रांनो आपल्याला काय असते, तर झाडावर आधारित प्रश्न विचारले जाते. तर हे प्रश्न जे असते ते अधिक एकनं सोडवायचे असतात. ठीक आहे, कारण की सुरुवातीला एक झाड जे असते ते लावलेलं असते त्यामुळे. ठीक आहे, बघूया आपण प्रश्न कसे विचारले जातात आणि त्याचे उत्तर कसे काढायचे. तर बघा प्रश्न आहे आपल्याला, 6 मीटर अंतरावर एक झाड, 6 मीटर अंतरावर एक झाड, याप्रमाणे 300 मीटर अंतरावर किती झाडे लागतील. बघा 6 मीटर अंतरावर एक झाड, याप्रमाणे 300 मीटर अंतरावर किती झाडे लागतील. बघा काय करायचं, सोपं आहे. 6 मीटरवर एक झाड आहे तर 300 मीटरवर किती झाडं होतील असंच करायचं आहे ना आपल्याला. 6 मीटरवर एक झाड, 300 मीटरवर किती झाड, 300 मीटरवर एक झाड, मग ते किती होईल, 6 गुणेला 1 बरोबर आपल्याला म्हणता येईल 6 गुणेला 1 बरोबर 6 गुणेला x बरोबर 300 गुणेला 1 म्हणता येईल आपल्याला. ठीक आहे, 6 मीटरवर एक झाड तर 300 मीटरवर किती झाड, तर x झाड, म्हणून 6 गुणेला x बरोबर 1 गुणेला 300 करा किंवा 300 गुणेला 1 करा. 1 गुणेला 300 केलं किंवा 300 गुणेला 1 केलं तरी पण ते 300 येऊन जाते. म्हणजे 6 गुणेला x बरोबर 300 येऊन जाईल. आता xच्या गुणेला 6 इकडे गेल्यावर भागेला होतील, म्हणून x बरोबर 300 भागेला 6 होतील. 300 भागेला जर 6 केलं तर 6 पंच 30 म्हणजे 5 आणि 0 त्याच्या तसं म्हणजे 50 झाडे लागतील. पण हे 50 तसं उत्तर नाही मित्रांनो, कारण की सुरुवातीला आपण काय करत असतो, एक झाड लावत असतो. त्यामुळे सुरुवातीला लावलेलं एक झाड देखील आपल्याला काय करायला लागते, गृहीत धरायला लागते. जेव्हा आपण झाडं लावण्याचं गणित सोडवतो त्याच वेळेस मित्रांनो तुकडे विचारले असते तर तुकडे केवढे झाले असते, 300 मीटरचे म्हणजे 300 मीटरचे प्रत्येकी 6 मीटरमध्ये तर ते 50 झाले असते. पण आपण काय करत आहे, झाड लावत आहे.
झाड लावत असताना आपल्याला सुरुवातीचा पॉईंट काय करायचा असतो, गृहीत धरावा लागतो. म्हणून सुरुवातीचा पॉईंट जर 1 पकडला आपण, 50 अधिक 1 किती होऊन जाईल मित्रांनो, 51 होऊन जाईल आपल्या या प्रश्नाचं बरोबर उत्तर. बघा प्रश्न आपल्याला काय विचारला होता, 6 मीटरवर 1 झाड याप्रमाणे 300 मीटर अंतरावर एकूण किती झाडे लावता येईल असा आपला प्रश्न होता. तर आपण काय केलं, 6 मीटरवर 1 झाड, तर 300 मीटरवर किती झाडे काढलं, म्हणून 300 मीटर भागेला 6 मीटर केलं, उत्तर आलं 50 मीटर. परंतु 50 झाडं लावता येईल का, नाही, कारण की आपल्याला पहिल्यांदा स्टार्टिंगला देखील झाड लावतं. 50 वेळेस तर आपल्याला पुढे झाड लावायचे आहे ना, 50 मीटरवर म्हणजे 50 ठिकाणी आपल्याला 6-6 मीटरचे गॅप सोडून झाड लावायचे आहे. पण सुरुवातीला लावलेलं झाड पण आपल्याला काय करावं लागेल, गृहीत धरावं लागेल. त्यामुळे 50 झाडे अधिक 1 झाड, जे 50 ठिकाणी लावलेले 50 झाडे आणि सुरुवातीला लावलेलं 1 झाड, याप्रमाणे आपल्याला एकूण किती झाडे लावता येईल मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय येईल, 51 झाडे लावता येईल. बघूया या संकल्पना आधारित पुढचा प्रश्न मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपल्याला, 10 मीटरवर 1 झाड याप्रमाणे 4 किलोमीटरवर किती झाडे लावता येईल. बघा 10 मीटरवर 1 झाड याप्रमाणे 4 किलोमीटरवर किती झाडे लावता येईल. बघा पहिल्यांदा तर हे आपल्याला समान परिमाणात आणावे लागेल. इथं आहे 10 मीटर आणि दुसरं आहे 4 किलोमीटर. 4 किलोमीटर म्हणजे किती मीटर होऊन जाते मित्रांनो, तर 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर. तर 4 किलोमीटर म्हणजे किती, तर 4 गुणेला आपल्याला 1000 करावे लागेल. म्हणजे 4 गुणेला जर 1000 केलं तर 4000 म्हणजे आपल्याला 4 किलोमीटरचं मीटरमध्ये रूपांतर होऊन जाईल. म्हणून 4 गुणेला आपण 1000 करूया, तर ते किती होऊन जाईल मित्रांनो, 4000 मीटर होऊन जाईल. म्हणजे 4 किलोमीटर म्हणजे 4000 मीटर होऊन जाईल. आता बघा प्रश्न आपला सोपा झाला. 10 मीटरवर 1 झाड, तर 4000 मीटरवर किती झाड. काय केलं, सुरुवातीला आपण फक्त 4 किलोमीटरचं मीटरमध्ये रूपांतर करून घेतलं. तर ते कसं आलं, गुणेला 1000 करून आलं, तर ते किती आलं, 4000 मीटर आलं मित्रांनो. मग 10 मीटरवर 1 झाड आहे, तर 4000 मीटरवर किती झाडे असेल, 4000 भागेला 10 करा. 4000 भागेला जर 10 केले तर किती येतात, 400 येऊन जाते मित्रांनो. म्हणजे 400 झाडे उत्तर येईन का, तर नाही, 400 तर नंतर लावता येईल आपल्याला. 400 वेळेस तर नंतर लावायला लागेल आपल्याला. सुरुवातीचं 1 झाड देखील काय करायला लागेल, आपल्याला गृहीत धरावं लागेल. म्हणजेच तब्बल 401 झाडे काय होईल आपण लावू. बघा काय केलं आपण या प्रश्नामध्ये, 10 मीटरवर 1 झाड याप्रमाणे 4 किलोमीटरवर किती झाडे लावता येईल. ठीक आहे, तर बघा पहिले 4 किलोमीटरचं आपण मीटरमध्ये रूपांतर केलं. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, तर 4 किलोमीटर म्हणजे 4 गुणेला 1000 मीटर. मग 4 गुणेला 1000 मीटर जर केलं तर 4000 मीटर होऊन जाईल. 4 किलोमीटर म्हणजे 4000 मीटर होऊन जाईल. 10 मीटरवर 1 झाड लावायचं आहे, तर 4000 मीटरवर किती झाडे, तर 4000 भागेला 10 केले तर आपल्याला किती होऊन जाईल, 400 होऊन जाईल. पण सुरुवातीचं 1 झाड आपल्याला गृहीत धरावं लागेल, कारण अंतरावर सुरुवातीचं झाड लावल्यानंतर आपण काय करत असतो, तर हे 400 वेळेस जे आहे ते पुन्हा लावणार आहे आपण. ठीक आहे, म्हणून 401 झाडं काय होईल मित्रांनो, लावता येईल. या प्रकारच्या प्रश्नामध्ये फक्त एकच गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे झाडे लावायच्या प्रश्नामध्ये, की सुरुवातीचं 1 झाड जे आहे ते आपल्याला गृहीत धरावंच लागते. तुकड्यांमध्ये ते गृहीत धरलं नाही तरी चालते, नाही धरावं लागत, पण झाडे लावताना ते काय करायला लागते मित्रांनो, आपल्याला गृहीत धरावंच लागते. बघा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपल्याला, 25 मीटरवर 1 झाड याप्रमाणे 2 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी जर समान झाडं लावायची असेल, म्हणजेच दोन्ही बाजूंच्या समोरासमोर झाडे लावायची असेल, तर एकूण किती झाडे लावल्या जातील. बघा प्रश्न आहे आपल्याला, 25 मीटरवर 1 झाड याप्रमाणे 2 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर दोन्ही बाजूने झाडे लावायचे असतील, म्हणजेच समान झाडे लावायचे असेल, तर तब्बल एकूण किती झाडे लावल्या जातील. बघा सुरुवातीला काय करायचं, या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे ते बघायचं. 25 मीटर लांबीच्या म्हणजे 25 मीटरवर 1 झाड आपल्याला लावायचं आहे रस्त्याच्या. ठीक आहे, मग 25 मीटरवर 1 झाड लावायचं, इथं मीटरमध्ये विचारलं आणि इकडे काय दिलं आहे, 2 किलोमीटर लांबीचा रस्ता. पहिले 2 किलोमीटरला कशात रूपांतर करून घ्या, मीटरमध्ये रूपांतर करून घ्या. मग 2 किलोमीटरला जर मीटरमध्ये रूपांतर करायचं असेल मला, तर गुणेला 1000 करावं लागेल, कारण की 1 मीटर म्हणजे काय होते, 1 किलोमीटर म्हणजे काय होते, 1000 मीटर होते. तर 2 किलोमीटर म्हणजे किती होते, स्वाभाविक आहे 2 गुणेला 1000, 2000 मीटर होऊन जातील 2 किलोमीटर म्हणजे. आता 2000 मीटर लांबीचा काय रस्ता आहे, इथे प्रत्येक 25 मीटर नंतर आपल्याला झाड लावायचं आहे. ठीक आहे, मग 2000 भागेला 25 करा.
2000 भागेला जर 25 केले तर किती येते मित्रांनो? 2000 भागेला 25 करूया आपण. बघा 25 एक 25 जर आपण केले 25 8 200 होऊन जाते. तर 8 आणि 2000मधला 0 जसच्या तसा. ठीक आहे, 25 8 200 होऊन जाईल. म्हणजे 80चा भाग जाईल. म्हणजे किती लागेल मित्रांनो? 80 झाडं लागतील. ठीक आहे, एका साईडनं. ठीक आहे, 25 मीटरवर एका साईडनं लागतील 80 झाडं. आणि ते समोरल्या साईडनं म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावायचे आहे ना, त्यामुळे 80 अधिक 80 करायला लागेल. कारण समोरासमोर झाडं देखील आपण काय करत आहे, प्रश्नात सांगितल्याप्रमाणे रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला झाडं लावायचे आहे. म्हणून 80 अधिक 80 करायला लागेल. तर ते होतील 160. पण आपण सुरुवातीलाच बघितलं होतं यासारख्या प्रश्नांमध्ये आपल्याला काय करायला लागते, सुरुवातीला लावलेलं झाड देखील गृहीत धरावं लागेल. ठीक आहे, ते तर काय करू आपण, तर 80 वेळेस या साईडनं आणि 80 वेळेस दुसऱ्या साईडनं असे झाडं लावू. पण सुरुवातीला तर आधी आपण एक साईडनं या आणि एक साईडनं या झाड लावलंच असेल. म्हणून 160 अधिक 2 किती होतील मित्रांनो? किंवा 80 अधिक 1 अधिक 80 अधिक 1 81 अधिक 81 किती होतील मित्रांनो? 162 तब्बल झाडे काय होतील आपले लावून होतील. बघा पुन्हा एक वेळेस आपण हा प्रश्न समजून घेऊया. आपल्याला काय विचारलं होतं प्रश्नामध्ये, 25 मीटरवर प्रत्येकी एक झाड याप्रमाणे 2 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला समान झाडे लावायचे असेल तर तब्बल किती झाडे लावल्या जातील. प्रश्न कसलाही असो, झाडांचा जर प्रश्न असेल तर सुरुवातीला एक झाड, सुरुवातीला दुसरं झाड, म्हणजे एका साईड नसेल तर एक झाड आपल्याला गृहीत धरावंच लागते. त्यानंतर पार्टचे पळण ते पळण. ठीक आहे, मग सुरुवातीचे 2 झाडं तुम्ही गृहीत धरू शकता किंवा आपण नंतरनं पण ॲड करू शकतो की डाव्या साईडला एक झाड असेल, उजव्या साईडनं एक झाड असेल. कारण रस्त्याच्या दोन्ही साईडला काय करायचे, झाडे लावायचे. ठीक आहे, मग हे 2 झाडे आपण पहिलेच गृहीत धरून घेऊया. ठीक आहे, आता 2 किलोमीटरचं मीटरमध्ये रूपांतर करा. 2 किलोमीटरचं मीटरमध्ये किती रूपांतर होईल? 2 गुणिले 1000 म्हणजे 2000 मीटर. आता 2000 मीटरवर किती मीटरवर एक झाड लावायचं आहे? 25 मीटरवर. म्हणून 2000 भागेला 25 करा तर किती आलं ते? 80. पण 80 तर एका साईडनं. ठीक आहे, 80 गड्डे जे करायला लागेल ते एका साईडनं करायला लागेल. दुसऱ्या साईडनं किती करायला लागेल? तेवढेच 80 करायला लागेल. कारण समांतर अंतरावर लावायचे आहे. म्हणून 80 अधिक 80 160 गड्डे झाडांसाठी, म्हणजे 160 झाडं. आणि सुरुवातीला आपण 2 झाडं लावलेच होते, एक रस्त्याच्या या कडेला, दुसरं रस्त्याच्या या कडेला, समोरासमोर. कारण सुरुवातीची झाडं आपण मोजत नसतो, ते डायरेक्ट गृहीत धरत असतो. तर 160 अधिक 2 जर केले तर 162 झाडे काय करायला लागेल मित्रांनो? आपल्याला लावावे लागेल. अशा प्रकारे मित्रांनो आपण जे आहे दशमान पद्धतीवर आधारित सर्व मापन बघितले. त्या मापनावर आधारित असणारे वेगवेगळे गणितं देखील बघितले. यामध्ये आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे मित्रांनो? मिलीमीटर वरून सेंटीमीटरवर जाते, सेंटीमीटरवरून जे आहे ते आपलं जे आहे डेसिमीटरवर जाते, मीटरवरून आपल्याला मीटरवर जाता येते. म्हणजे 10 डेसिमीटरवरून मीटरवर पण जाते. ते 10 ग्रामवरून जे आहे आपल्याला ग्रामवर जाता येते. आणि 10 लिटर म्हणजे 10 डेसिलिटरमधून आपल्याला 1 लिटरवर देखील जाता येते. इथपर्यंत युनिट सगळे सारखे असतात. इथून मग समोर जे आहे 10 लिटर असो, 10 मीटर असो किंवा 10 ग्राम असो, तिथून काय होईल मित्रांनो आपलं? तर डेको होईल, नंतर हेक्टो होईल आणि नंतर किलो होईल. तर हे आपण शिकलो होतो सगळं. ठीक आहे, सुरुवातीला. मग याचं रूपांतर कसं करायचं? जर डावीकडून उजवीकडे जात असेल, म्हणजे कमीकडून जास्तीकडे जायचं असेल, आपल्याला कमीकडून जास्तीकडे जायचं असेल तर भागायचं. आणि जास्तीकडून कमीकडे यायचं आहे, कमीकडून जास्तीकडे जायचं आहे आपल्याला, तर काय करायचं? तर आपल्याला नेहमी काय करायचं? भागायचं. आणि जास्तीकडून कमी यायचं आहे. ठीक आहे, 1 किलोमीटरवरून जर तुम्हाला मीटरवर यायचं असेल तर काय करायचं? गुणायचं. ठीक आहे, आणि मग ते कितीनं गुणायचं? ते सुरुवातीलाच बघितलं होतं आपण की 10 मिलीलिटर म्हणजेच जे आहे 1 मिलीलिटर म्हणजे 10 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर म्हणजे 1 डेसिमीटर, आणि 10 डेसिमीटर म्हणजे मग समोरचे जे आपण बघितले होते युनिट याप्रमाणे. मग त्याची बेरीज वजाबाकी करताना आधी मीटरमध्ये रूपांतर करून घ्या. म्हणजे जे आपल्याला युनिट दिलं आहे त्या समान परिमाणामध्ये, लिटरमध्ये दिलं असेल लिटरमध्ये, ग्राममध्ये दिलं असेल ग्राममध्ये, ज्याही परिमाणात दिलं आहे त्या परिमाणामध्ये रूपांतर करून घ्या. बेरीज किंवा वजाबाकी करा आणि नंतर जर ज्या परिणामामध्ये विचारलं आहे त्याच्यात रूपांतर करून घ्या. हेच गुणाकार आणि भागाकाराच्या बाबतीत देखील बघितलं आपण. नंतर आपण बघितलं ते म्हणजे आपल्याला रूपांतर करण्यासाठी विचारलेले प्रश्न. रूपांतर करण्यासाठी विचारलेल्या प्रश्नामध्ये फक्त आपल्याला परिमाण माहिती पाहिजे आणि परिमाणाचं नंतर रूपांतर. कमीकडून जास्तीकडे जायचं आहे तर भागायचं, जास्तीकडून कमीकडे यायचं आहे तर गुणायचं. हेच आपण बघितलं. मग ते वस्तूच्या बाबतीत वेगळं परिणाम असतात. ठीक आहे, थोडेसे जसं की आपण बघितलं 12 वस्तू म्हणजे 1 डझन, तर 12 डझन म्हणजे 1 ग्रीस.
याप्रमाणे जर आपण बघितलं किंवा आपण कागदांच्या बाबतीत देखील बघितलं आहे, ठीक आहे. 24 कागदं म्हणजे काय होते, एक दस्ता होते आणि जेव्हा असे 20 दस्ते येतात तेव्हा काय बनते, आपला एक रोम बनते, ठीक आहे. तर असं आपल्याला रीम बनते. असं आपण सगळं बघितलं मित्रांनो. यानंतर झाडा लावाच्या गणितामध्ये फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की सुरुवातीचे 2 किंवा 1 झाड हे आपल्याला गृहीत धराते. रस्त्याच्या एकाच साईडला असेल तर 1 झाड आपल्याला गृहीत धरावं लागते. बाकी सगळं काय असते, सेम टू सेम असते. भागून घ्यायचं तेवढ्या मीटरनं, ठीक आहे. किलोमीटरला किंवा मीटरला जेवढ्या मीटरनं मध्ये लावायचं आहे तेवढ्या मीटरनं भागायचं. पहिले किलोमीटरचं रूपांतर मीटरमध्ये करायचं, मीटरला भागून घ्यायचं आणि त्याच्यात 1 झाड फक्त ॲड करायचं. जर एकाच साईडनं लावायचं असेल, 2 साईडनं लावायचं असेल तर 2 झाडं ॲड करा, ठीक आहे. याप्रमाणे किंवा रस्त्यात 3 ठिकाणी लावायचे आहे, म्हणजे असते ना डावीकडे, मधात आणि उजवीकडे पुन्हा, तर अशा वेळेस काय करायचे, 3 झाड त्याच्यात एक्स्ट्रा ॲड करायचे, ठीक आहे. हेच गोष्टी आपण या दशमान पद्धती या प्रकरणात सर्व शिकलो, ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. मिळूया पुढच्या प्रकरणामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.